आपण रोज देवासमोर नतमस्तक होतो, दिवा लावतो, पण कधी शांतपणे विचार केलाय का की तुपाच्या दिव्यासाठी गोल फुलवात आणि तेलासाठी लांब जोडवात हाच नियम का आहे? कापसाऐवजी एखादा रेशमी दोरा किंवा कापडाची पट्टी का वापरली जात नाही? ज्या वातीकडे आपण एक साधी कापसाची वात म्हणून पाहतो, तिच्या मागे 5,000 वर्षाचा इतिहास आणि थक्क करणारं विज्ञान दडलंय. आपण वर्षानुवर्ष या गोष्टी करत आलो आहोत, पण यामागचं का आणि कसं कदाचित आपल्याला कोणी सांगितलं नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच विज्ञानाची आणि आपल्याला विसर पडलेल्या महान वारशाची अतिशय सोप्या भाषेत ओळख करून देणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर जेव्हा तुमची मुलं आणि नातवंड तुम्हाला याबद्दल विचारतील, तेव्हा तुम्ही त्यांना यामागचं शास्त्र अभिमानाने सांगू शकाल. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा प्रज्वलित कराल, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद आणि अभिमान वाटेल. ही गोष्ट सुरू होते आजपासून 5,000 वर्षापूर्वी. जगाला कापसाची पहिली ओळख आपल्या भारतानेच करून दिली. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात संशोधकांना कापसाच्या कापडाचे तुकडे सापडले आहेत. विचार करा, जेव्हा जगातली इतर लोक थंडीपासून वाचण्यासाठी प्राण्यांची कातळी गुंडाळून फिरत होते, तेव्हा भारतातले आपले पूर्वज कापसापासून मऊ सूत विणून त्याचे सुंदर कपडे बनवत होते. प्राचीन काळात जेव्हा ग्रीक प्रवासी भारतात आले ना, तेव्हा त्यांनी झाडावर कापूस पाहून आश्चर्याने सांगितलं होतं की भारतात अशी वनस्पती आहे ज्यावर चक्क मेंढीच्या लोकरापेक्षाही मऊ पांढरी लोकर उगवते. आणि याच पवित्र कापसापासून आपण आपल्या देवाची वात बनवू लागलो. कापूस हा शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक मानला जातो. आपल्या पूर्वजांनी कापसाला संस्कृतमध्ये कपास म्हटलंय. त्याचे संदर्भ आपल्याला प्रत्येक ग्रंथात सापडतात. ऋग्वेदात देवाला एक महान विणकराची उपमा दिली आहे. असं म्हटलं आहे की ईश्वर दिवस आणि रात्रीच्या 2 धाग्यांनी हे संपूर्ण जग विणतोय. आचार्य चाणक्यांनी मौर्य काळात लिहिलं होतं की कापूस पिकवणं आणि त्याचे कापडे विणणं हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. त्यांनी विणकरांना सरकारी मान सन्मान दिला होता. महर्षी सुश्रुतांनी हजारो वर्षापूर्वी जेव्हा शस्त्रक्रिया व्हायच्या, तेव्हा जखम स्वच्छ करण्यासाठी आणि मलमपट्टीसाठी कापसाचाच वापर सांगितला होता. सुश्रुत हे प्राचीन भारतातील एक महान सर्जन आणि आयुर्वेदाचार्य होते, ज्यांना फादर ऑफ सर्जरी मानले जाते. कारण कापूस हा नैसर्गिकरित्या जंतुनाशक आणि सर्वात शुद्ध असतो. म्हणजे कापूस हा आपल्या आरोग्याचाही रक्षक राहिला आहे. आता आपण आपल्या देवघरातल्या विज्ञानाकडे वळूया. आपण तेलासाठी लांब वात आणि तुपासाठी फुलवातच का वापरतो? कारण तेल हे प्रवाही असतं. लांब वात आपण नेहमी जोडवात करून लावतो. 2 वाती एकत्र केल्यामुळे कापसाच्या तंतूमध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते. जसं झाड जमिनीतून पाणी वर खेचतं ना, तशीच ही कापसाची वात सुद्धा तेलाला खालून वर ओढून नेते. निसर्गाच्या याच नियमाला विज्ञान कॅपिलरी ॲक्शन म्हणतं. यामुळे तेल खालून वरच्या दिशेला अखंड खेचलं जातं आणि वाऱ्याच्या झुळकीनेही दिवा विझत नाही. पण याच उलट तूप हे घट्ट असतं. फुलवात ही खालच्या भागाला जाड असते आणि तिची ज्योत उभी असते. ही उभी ज्योत सभोवतालचं तूप सतत गरम ठेवते. यामुळे तूप वितळलेलं राहतं आणि वातीला सतत इंधन मिळत राहतं. जर आपण तुपासाठी लांब वात वापरली तर तूप हे लवकर संपेल किंवा गोठून दिवा विझेल. आपल्या पूर्वजांना द्रव पदार्थाचंही सूक्ष्म ज्ञान तेव्हाच ठाऊक होतं. कापूस हा पूर्णपणे नैसर्गिक सेल्युलोज असतो. जेव्हा ही वात शुद्ध गाईच्या तुपात जळते ना, तेव्हा ती केवळ उजेड देत नाही, तर त्यातून निघणारे सूक्ष्म कण हवेतील बॅक्टेरिया नष्ट करतात. विज्ञानानुसार दिव्याच्या ज्योतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. म्हणूनच संध्याकाळी दिवा लावल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटते. हा केवळ एक विधी नसून घर शुद्ध करण्याची आणि मानसिक शांती मिळवण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. एका छोट्या वातीचा हा प्रवास आपल्या 5,000 वर्षाच्या प्राचीन हडप्पा संस्कृतीपासून सुरू होऊन आजही आपल्या देवघरात तेवत आहे. ही वात आपल्या संस्कृतीची, आपल्या बुद्धिमत्तेची आणि आपल्या श्रमाची साक्ष आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान माहितीसाठी आपल्या देवनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.